गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। युवती सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख कुमारी सलोनी सुषमा संजय शिंद्रेताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना आणि सर्व पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा। आर्थिक वादात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून यड्राव इथं ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक यांची चारचाकी पेटवून देणारे तिघे जण सराईत दुचाकी चोरटे निघाले आहेत। उमेश पांडुरंग धुमाळ वय 28 राहणार खोतवाडी, सार्थक सुखदेव वडे वय 20 राहणार मंगळवार पेठ, आदित्य लक्ष्मण भस्मे वय 24 राहणार होळीकट्टा अशी त्यांची नावं आहेत। त्यांना शहापूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीच्या 3 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। इचलकरंजी शहर आणि परिसरात दुचाकी वाहनांच्या वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपास सुरू आहे। त्या अनुषंगानं शहापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातले पोलीस कॉन्स्टेबल अयूब गडकरी यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी उमेश धुमाळ, सार्थक वडे आणि आदित्य भस्मे या तिघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून स्प्लेंडर क्रमांक MH11CK 9948, होंडा डिओ क्रमांक MH09DH 9462 आणि स्प्लेंडर प्लस क्रमांक MH09GQ 6559 अशा 3 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे तिघेही सराईत चोरटे असून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला यड्रावचे ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक यांनी आर्थिक वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून या तिघांनी मिळून नाईक यांनी दारात पार्क केलेली चारचाकी पेटवून दिली होती। गुन्ह्यात तिघांनी चोरीतील मोटरसायकली वापरल्याचंही उघडकीला आलंय। ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महावीर कुटे, गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे, आसिफ कलायगार, रोहित डावाळे, अयूब गडकरी, शशिकांत ढोणे आणि होमगार्ड महेश शेळके यांच्या पथकाने केली।